ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक मोठी बातमी। पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोसाठी उभारल्या जात असलेल्या पिलरचा महाकाय लोखंडी सांगाडा कोसळल्याची घटना घडली आहे। पिंपरी ते निगडी दरम्यान मेट्रोची नवीन उन्नत मार्गिका उभारली जाते आणि त्यासाठी पिलर टाकले जात असताना अचानक हा कित्येक टन वजनाचा सांगाडा कोसळला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। पुणे महामेट्रोतर्फे उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावं, कारण की या कामाचा दर्जा आहे तो अत्यंत निकृष्ट आहे का, अशा पद्धतीचा प्रश्नचिन्ह निर्माण व्हावं अशी एक दुर्घटना रात्री 11:30च्या सुमारास घडली। आणि आपण बघतोय समोरच जो मेट्रोचा पिलर आहे त्याचा हा सांगाडा, जो लोखंडी सळ्याचा सांगाडा आहे, अनेक टन वजनाचा हा सांगाडा अचानक ढासळला आणि त्यामुळे हे प्रश्न निर्माण झालेले आहेत। अर्थातच पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड रेल्वे स्टेशनच्या समोर हे काम सुरू होतं। पिंपरी ते निगडी या दरम्यान नवीन मेट्रोचे पिलर उभारले जात आहेत आणि या पिलरचा हा सांगाडा अशा पद्धतीने ढासळला। सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या पिलरची अर्थातच या सांगाड्यातील ज्या सळया होत्या, लोखंडी सळया, त्या देखील ढासळल्या, त्या देखील काही वाहनावर पडल्याची माहिती समोर येते। कारण की या बाजूला आपण बघितलं तर वाहतूक सुरू आहे आणि या सगळ्या लोखंड्या सळया त्या वाहनावर ज्या आहेत त्या पडल्या आणि त्यामुळे वाहनांना जे आहे ते नुकसान झालं असं सांगितलं जातंय। धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडल्यानंतर मेट्रोचे अधिकारी इथे दाखल झालेले नाही आहेत आणि तरी देखील हे काम झाकण्याचा, लपवण्याचा प्रयत्न या सगळ्या कामगारांकडनं केला जातोय। खरं तर याची दखल महामेट्रोकडनं घेतली जाणं गरजेचं होतं। त्याचबरोबर या कामाचा दर्जाही तपासणं त्यांच्याकडनं गरजेचं होतं। मात्र त्याआधीच अशा पद्धतीनं हे सगळं काम या कामगारांकडनं जे आहे ते काढून घेतलं जातंय। हा अत्यंत धोकादायक पद्धतीनं इथे पडलेला हा सांगाडा जर सकाळच्या वेळी किंवा रहदारीच्या काळामध्ये अशा पद्धतीनं कोसळला असता तर मोठी जीवितहानी झाली असती, हे देखील आपल्याला लक्षात येऊ शकतं। मात्र त्याहीपेक्षा मेट्रोकडनं उभारल्या जाणारं हे एकूणच काम जे आहे, पिलर जे आहेत, त्याचा दर्जा जो आहे तो निकृष्ट आहे का, असे प्रश्न या निमित्तानं उभे राहिलेले आहेत। अर्थातच या सगळ्याची दखल महामेट्रो आणि राज्य सरकार घेते का आणि संबंधित जो ठेकेदार आहे किंवा हे काम ज्यांच्याकडनं उभं केलं जाते त्याची देखील चौकशी केली जाते का, या सगळ्याकडे आता लक्ष लागले। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।